मनोज जरांगे आणि भाजप नेत्यांमध्ये जुंपल्याचं बघायला मिळत आहे। आंदोलनावरून आधी जरांगेंनी आणि आता भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी जरांगेंवर टीका केली आहे। मराठ्यांचं सध्या आंदोलन कुठेच राज्यात सुरू नाही। मराठ्यांचं आंदोलन राज्यात सुरू नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो मराठ्यांच्या आंदोलनात दरेकराला फडणवीसला फूट पाडायची आणि मराठ्यात मारामाऱ्या लावायच्या किंवा मराठ्यांच्या आंदोलनात यांना दंगली घडवून आणायच्यात मराठ्यांच्या हातात। हे दरेकर आणि फडणवीसांचं काम आहे। त्या पोरांना दोष देऊन उपयोग नाही, पण त्यांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे समाजाचे आंदोलन सध्या राज्यात सुरू नाहीत। ज्या त्यांना विचारायला मराठा समाज सक्षम आहे, त्याच्या मनगाटात बळ आहे, तो मुंबईत जाऊन विचारेल। आता तुम्ही जो विषय घेतलाय तोच विषय जर मराठा समाजाचे कार्यकर्ते पुढे नेत असतील तर आपण कसं काय सांगू शकतो ते मराठा समाजाचं आंदोलन नाही। म्हणजे तुम्ही करता ते फक्त मराठा समाजाचं आंदोलन आणि मराठा इतर संघटनांनी केलं तर ते सवतीचं आंदोलन। मला वाटतं हे योग्य नाहीये आणि पहिल्या दिवसापासून आमचं तेच म्हणणं आहे की त्या ठिकाणी तुम्ही जो अहंकार मराठा समाजाच्या पाठबळावर तुमच्यात निर्माण झालाय तो मला वाटतं त्या ठिकाणी पहिला कमी करा।